Hello friends, Science and Technology Part 1st, Chapter number 4, Effect of Electric Current. In this chapter, we will study about energy transfer in electric circuit, heating effect of electric current and magnetic effect of electric current. Before we discuss these points, we'll ask in previous knowledge. First question, what do you decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator? दिलेला ऑब्जेक्ट मटेरियल जे आहे ते आपल्याला गुड कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे किंवा बॅड कंडक्टर आहे ते आपण कसं ठरवणार मित्रांनो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की गुड कंडक्टर जे मटेरियल असतात ते इलेक्ट्रिकली लो रेजिस्टन्स असतात. फॉर एक्झाम्पल कॉपर, ॲल्युमिनियम. आणि जे इन्सुलेटर आणि बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात ते मटेरियल इलेक्ट्रिकली हाय रेजिस्टन्स असतात. फॉर एक्झाम्पल ग्लास, रबर. सेकंड क्वेश्चन, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why do not we get electric shock? When we pick up a piece of iron resting on the ground, we do not get electric shock because does not carry electric current at that time. जर कुठल्याही पदार्थामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नसेल तर आपल्याला शॉक लागणार नाही. वी हॅव लर्न इन अर्लियर स्टँडर्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय आहे ते आपण शिकलो आहोत. द चार्ज इज प्रोड्यूस ड्यू टू फ्रिक्शन, त्यालाच आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं म्हणतो. वी परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट रिगार्डिंग निगेटिव्हली and पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. The reason behind the object becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particles from one object to another object. In previous standard, we also study about electric current. Electric current काय आहे हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर इलेक्ट्रिक करंट काय आहे? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू कंडक्टर, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. करंट नथिंग बट द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस through conductor per unit time. Rate of flow of charges denoted by q and time is denoted by small t. The formula of current I is equal to q upon t. Q means charge and t means time. In this chapter we will study about electric current flowing through conducting wire, the electric current flowing through resistor, and electromagnetic inductions, and electric motor and generator. In this chapter we will study these points. Before we discuss this point, we will ask first question, what do you observe the following picture? आपल्याला जे खाली पिक्चर दिलेले आहेत मित्रांनो, त्या पिक्चरमध्ये कशाचे पिक्चर्स आहेत? तर पहिले आपल्याला हे जे पिक्चर दिसत आहे त्याच्यामध्ये लॅम्प, टी व्ही असे वेगवेगळे कम्प्युटर, असे वेगवेगळे आपल्याला इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आपल्याला दिसत आहेत. दुसऱ्या डायग्राममध्ये आपल्याला फॅन, इलेक्ट्रिक फॅन दिसतो आहे. त्याचबरोबर तिसऱ्या डायग्राममध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बेल
दिसते आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आपल्याला त्याच्यामध्ये, विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. आता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्याला वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येत असतं. हिटिंग इफेक्ट असेल, मॅग्नेटिक इफेक्ट असेल, असे वेगळे आपल्याला इफेक्ट्स त्यामध्ये दिसून येत असतात. किंवा इलेक्ट्रिक करंट कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्ट टू द साऊंड एनर्जी. त्यालाच आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. मित्रांनो, याच्यामध्ये ह्या पिक्चरवरून आपल्या लक्षात येतं की आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत ते इलेक्ट्रिक करंटवर चालणारे आहेत. आणि हे इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रिक करंट जे आहे ते त्याचे इफेक्ट्स आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येत असतात. नेक्स्ट पॉइंट, इफेक्ट एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट याच्यामध्ये आपल्याला मटेरियल दिलेलं आहे. ट्राय दिसमध्ये मटेरियल्समध्ये आपल्याला काय काय दिलं आहे तर कंडक्टिंग वायर आहे, इलेक्ट्रिक सेल आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, व्होल्टमीटर, ॲममीटर अँड प्लग की, असे आपल्याला वेगळे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स दिलेले आहेत. त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स. तर आपल्याला प्रोसिजरमध्ये कनेक्ट द सर्किट इन ॲज शोज इन द accompanying figure 4.2 after taking the components with proper value. आपल्याला कनेक्ट द सर्किट ॲज शोज इन फिगर. आपल्याला एक खाली फिगर दाखवलेली आहे इलेक्ट्रिक सर्किटची. त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जे कंपोनंट्स आपण वापरणार आहोत ते आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. याच्यामध्ये कुठले कॉम्पोनंट्स आपण वापरलेत मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रिक सेल आहे, त्यानंतर की आहे, त्याचबरोबर रेजिस्टन्स आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे, व्होल्टमीटर आहे, ॲममीटर आहे, कनेक्टिंग वायर आहे. अशा वेगळ्या आपण इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स वापरून आपण हे इलेक्ट्रिक सर्किट तयार केलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला परत मेजर द करंट. काय मेजर करायचं आपल्याला? करंट म्हणजे आय. ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट्स ए अँड बी ऑफ अ रेजिस्टन्स. ह्या रेजिस्टन्स जे आहे 2 पॉईंट्स रेजिस्टन्सचे ए अँड बी यांच्यामधील आपल्याला रेजिस्टन्स मोजायचं. डिफरन्स बिटवीन द रेजिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स ए अँड बी. द potential at A is higher than potential B at the point A is connected to the positive electrodes of the cell and point B to the negative end of the cell. म्हणजे हा जो रेजिस्टन्सचा ए पॉईंट आहे तो आपल्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला आहे सेलच्या, आणि बी जो आहे तो निगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे.